श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। 8 मार्च 2024 या दिवशी महाशिवरात्री आणि महिला दिन दोन्ही एकत्र आलेला आहे। सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महाशिवरात्री विषयी माहिती मी गेल्या व्हिडिओमध्ये टाकली आहे। या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक राशीवाल्यांनी कोणते उपाय करावे जेणेकरून तुम्हाला ते फलदायी होतील ते आज पाहणार आहोत। मेष राशीवाल्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध, दही आणि धोत्रा अर्पित करणे आणि कापराने शंकराची आरती करणे। वृषभ राशीवाल्यांनी या दिवशी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा, त्यामुळे अर्थप्राप्ती होईल। त्याचबरोबर मोगऱ्याचे अत्तर, बेलपत्र आणि चंदन हे शंकराला वाहावे, त्यानंतर आरती करावी। आता आपण मिथुन राशी पाहू। मिथुन राशीवाल्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी स्फटिक शिवलिंगाची पूजा करणे श्रेष्ठ राहील। जर स्फटिक पिंड नसेल तर शिव मंदिरात जाऊन पूजा करावी, ते बरे पडेल। शिवलिंगाला गुलाल, कुंकू, चंदन अर्पण करून 7 सफेद आकड्याची फुलं अर्पित करणे, त्यानंतर शिवस्तोत्राचा पाठ करून आरती करावी। कर्क राशीवाल्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चं दूध आणि पाणी अर्पित करावे, अष्टगंध आणि चंदन अर्पित करावे। बोरं आणि सफेद रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावी। आता आपण सिंह राशी पाहू। सिंह राशीवाल्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर फळांच्या रसाचा अभिषेक करावा किंवा पाण्यात साखर टाकून शिवलिंगाचा अभिषेक करावा। त्याचबरोबर आकड्याची फुलं व बेलपत्र अर्पित करावे। कन्या राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कपूर मिश्रित पाणी शिवलिंगाला अभिषेक करावा, त्याचबरोबर बेलपत्र वाहावे। नैवेद्य म्हणून बोरं ठेवली तरी चालेल। धोत्रा आणि आकड्याची फुलं वाहावी। तुळ राशीवाल्यांनी या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ मिश्रण करून शिवलिंगाचा अभिषेक करावे, त्याचबरोबर बेलपत्र, मोगरा, गुलाब, तांदूळ, चंदन हे सगळं शंकर भगवानांना अर्पित करावे। वृश्चिक राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीला मध आणि तूप शिवलिंगाला अभिषेक करून पाण्याने स्नान घालावे। धनु राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा। मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगावर गहू व्हावे आणि पाण्याने अभिषेक करावा। ओम नमः शिवायचा जप करावा। कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी काळे तीळ आणि पाणी मिसळून शंकरावर अभिषेक करणे आणि शंकराच्या पिंडीला भस्म लावणे, त्यामुळे तुमचा शनी सुद्धा चांगला होईल। मीन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून त्याची पूजा करणे। अशा प्रकारे जर शिवरात्रीची पूजा आपल्या राशीनुसार केली तर त्याचे फळ तुम्हाला अगणित मिळेल। त्यामुळे तुम्ही नक्की हे उपाय करा, आपल्या राशीनुसार करा आणि आपला व्हिडिओ पुढे पाठवायला विसरू नका, जेणेकरून सगळे राशीवाले याचा फायदा घेतील। धन्यवाद। असंच आपलं चॅनल पाहत राहा, फॉलो करत राहा। आपलं भरभरून प्रेम मिळत आहे। आपले 1700च्या वर सबस्क्रायबर झाले आहेत, हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे, त्यामुळे तुमचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा।